बापूच्या माध्यमातून इतका निधी आलाय, एवढ्या छोट्याशा गावाला 2,500 लोकसंख्या आहे, तरी 15 कोटी रुपये बापूच्या माध्यमातून निधी आलेला आहे कधी या काळामध्ये या गेल्या 5 वर्षात. किती आणला निधी बाबासाहेबांनी? निधी भरपूर आणला किती आणला आकडा तरी काय आपल्याला माहिती आहे? अंदाजे तर एक 5-6 कोटी निधी आणलाय. बरं, काय कामं केली 6 कोटी? हा काय कामं केली? काम आहे ती भरपूर काम आहे. बऱ्यापैकी आता आमच्या गावामध्ये तर भाजपाच्या मागे जातील 100%. काय करत आहे पाठीमागचं? कारण म्हणजे त्यांचं आता बघताय तुम्ही किती म्हणजे कामं पहिल्यापासूनच त्यांचे भरपूर प्रमाणात कामं चालू आहेत. काय नसताना कुठलं पद नसताना आता बापून विकास केलेत त्याचा काही विषय नाही, हम्म. पण विकासाच्या माग काही 2 नंबर पण आहे ना, टक्केवारी पण आरोप आहे त्यांची. लय आहे. टक्केवारी असते लोकांमध्ये कामं पण झाली पाहिजे नाही भागामध्ये. नाही कामं होणारच आहे, ती काम कधी झाली नाही. गणपतराव देशमुख कामं केली 50 वर्ष, त्यांना निवडून द्यायला काही इडेत का? गावांचे झाले एक 15 कोटी निधी बापून दिलाय. जनसेवेतून चेतन सिंह केदारनं स्वतः वैयक्तिक हे दिलाय 1.5 कोटी माणेगावसाठी. अजून काय पाहिजे गावाला, आणि अजून पण जी काय काम असतील ती करून घ्या. आता चेतन केदार साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भागामध्ये आहेत. काय त्यांच्यामध्ये विकास होईल या भागात? हो झालाय. 1.5-2 कोटी निधी दिलाय गावाला इथं. हो इथं बर, हे त्यांच्या माध्यमातूनच कामं झालेली ती. बापूंचा माणूस आहे. आम्ही बापूंचे 65 वर्षाचे कट्टर मतदार आहोत. शहाजी बापूंचे हा. 65 वर्ष आमच्या बाप दादांपासून बापूचे मतदार असल्यामुळं बापू ज्या पक्षाला सांगतील तो पक्ष आमचा. बापूने भरपूर कामं केली. हा. आमचे टेंबूचं पाणी पाईपलाईन आमचे सध्या प्रगतीपथावर आहे, पायपा येऊन पडलेले आहेत. गावात म्हटलं तर ही ब्लॉकेज टाकलेले आहेत बघा, ही ब्लॉक सगळे. परत ग्रामपंचायतचं कार्यालय मोठं बांधण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ मोठं गावाचं सगळ्यात मोठं वरती तलाव आहे, ते 5-6 कोटीचं तलाव म्हणजे साठवण तलाव झालं. ही आता पेविंग ब्लॉक असतील, रस्ते असतील, गावातील डांबरीकरण असेल, ही लक्ष्मी रस्ता डांबरीकरण असेल, अशा भरपूर कामं झालेली आहेत. पण ग्रामपंचायत आपली मोठी 2 मजली जवळजवळ 35 लाखाची बापूंनी दिली. दर्शक हो, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमधली अतिशय महत्त्वाची निवडणूक म्हणजे अर्थात जिल्हा परिषद निवडणूक. त्याचं मतदान अगदी जवळ आलं आहे. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला त्या ठिकाणी निकाल असणार आहे. पण हा 9 तारखेचा निकाल आपल्या अंगावरती पडण्यासाठी, 9 तारखेचा निकालाचा गोल आपल्या अंगावरती पडण्यासाठी खरं तर प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्ष संपूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना खरं तर त्यांची सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खरं तर ही निवडणूक ग्रामीण भागातले प्रश्न सोडण्यासाठी, इथल्या अडचणी, इथले रस्ते, इथल्या दवाखाना असेल, इथले शैक्षणिक सुविधा असलेल्या, इथले लाईट असेल, हे सगळे प्रश्न सोडण्यासाठी ही निवडणूक सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. ज्या पद्धतीने उमेदवारासाठी महत्त्वाचे आहे, त्यासोबत मतदाराची देखील निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांना अनेक प्रश्न विचारतोय. तिथल्या प्रश्नाची उत्तरे घेऊन नेमका तिथला कोणाचा कौल आहे तर हे जाणून घेण्याचा खरं प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने मी आता सांगोलमधली अतिशय महत्त्वाची असणारी, बहुचर्चित असणारी चोपडी या जिल्हा परिषदेमध्ये असणारं हे मानेगाव, या मानेगावमध्ये खरं तर मी आलोय. या मानेगावमधल्या लोकांना अनेक प्रश्न विचारायची ती. खरं तर उमेदवार बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीकडून चेतन केदार हे खरं त्या रणांगणात आहेत. परंतु हे भाग, परंतु सांगोला परंतु परिस्थिती बघितली तर हा खरं तर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. पण या शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये लोक भाजपला कसं स्वीकारणार आहेत हा देखील प्रश्न या भागामध्ये आहे. खरं तर त्यांच्या विरोधात सांगोला विकास आघाडीकडून त्या ठिकाणी विजयकुमार शिंदे हे खरं तर रणांगणात आहेत. त्यांच्याविषयी लोकांची प्रतिक्रिया खरं तर हे आपण जाणून घेणारच आहोत. त्यासोबत बाबासाहेब देशमुख या भागाचे जवळपास 1.5 वर्षाला आमदार आहेत. त्यांनी या भागामध्ये काय कामं केली का, आणि त्यासोबत शहाजी बापू पाटलाच्या माध्यमातून काय कामं झाली, या सगळ्या प्रश्नाची उत्तर अशा ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील. सुरुवातीला आमच्यासोबत काका आहेत. काका काय म्हणते बघू. काका नमस्ते. नमस्ते. काय जिल्हा परिषद ही सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. हा बरोबर चोपडी म्हणल्यावरती हाय व्होल्टेज निवडणूक झाली. बरोबर आहे. काय लोक काय विचार चालू आहे चोपडी गटामध्ये? चोपडी गटामध्ये एकच कोण? चेतन दादा. चेतन दादा. हो. काय चेतन दादा पाठीमागे राहिले? काय म्हणजे व्यक्ती बघून, पक्ष तिथं नाही, हा. व्यक्ती बघून आम्ही त्याच्या पाठीमागे, त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो. पण चेतन केदार साहेब लोक म्हणतात की बाहेरच्या गटातले बाहेरचे म्हणजे कुठले आहेत? हा. नरेंद्र मोदी गुजरात मधून वाराणसी मध्ये उभा राहू शकतात. मग चेतनशी केदार वासोद मधून चोपडी गटात उभा राहिलं तर काय फरक पडतोय? चोपडी गटातले कोण आहेत का माणूस तशा पद्धतीने काम करणार? मग हो आहेत ना. हा. हो. काय माणूस उभा राहिला नाही चोपडी गटात? दुसरा माणूस नसेल त्याची आर्थिक परिस्थिती. हा. बर. आता चेतन केदार साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भागामध्ये आहेत. हो. काय त्यांच्यामध्ये विकास होईल या भागात? हो झालाय. 1.5-2 कोटी निधी दिलाय गावाला इथं. हो इथं. बर. हे त्यांच्या माध्यमातूनच कामं झालेली ती. शहाजी बापूंनी या भागामध्ये जवळपास 5 वर्ष 19 पासून 24-25 पर्यंत होते. काय या भागामध्ये बापूंनी काय कामं केली? बापूने भरपूर कामं केली. हा. आमचे टेंबूचं पाणी पाईपलाईन आमचे सध्या प्रगतीपथावर आहे, पायपा येऊन पडलेले आहेत. गावात म्हटलं तर ही ब्लॉकेज टाकलेले आहेत बघा, ही ब्लॉक सगळे. परत ग्रामपंचायतचं
कार्यालय मोठं बांधण्यात आलेलं आहे बर 2 मजली. हा. त्या स्लॅब लेवलला काम आलेलं आहे. मग आधी ग्रामपंचायत नव्हतं गावाला. होतं ना, हा. होतं आहे. पहिले पण चांगली इमारत आहे. परत स्मशानभूमीचं काम आहे. वाड्यावर रस्त्यावरचे रस्ते झालेले आहेत. म्हणजे कामं बापूची कामं चांगली आहेत एकदम. दाखवू शकता तुम्ही मला काम हो हो हो. शेतकरी कामगार पक्षाची काय कामं दाखवू शकता गावामध्ये? नाही आतापर्यंत तर काय माझ्या म्हणजे एवढी नाही ती कामं, कधीच नाही. बर बापूनी कामं केली या 5 वर्षामध्ये ना. भरपूर कामं केली बापून. त्याचा फायदा होईल केदार साहेबाला? नक्कीच नक्कीच, हा शंकाच नाही त्यात. फायदा होईल. हो हो ना. निवडून यायची गॅरंटी आहे. हो. भाजपचं काय करा इकडे? ही लोक तर खरं तर शेतकरी कामगार पक्ष आहेत ती बापूला मानणारे वर्ग आहे ती भाजप लोक कशी स्वीकारलेली इकडे? नाही व्यक्ती बघून, आता तुम्हाला पहिलेच मी बोललो हा. व्यक्ती बघून. बर त्यामुळे 100% होईल विजय. हो हो हो. ठीक आहे 100% विजय होईल. पक्ष पार्टी बघून न बघता या भागातून खरं तर माणूस बघून त्या ठिकाणी मतदान होईल चर्चा बघून. दादा नमस्ते हो. नमस्कार. काय नाव? बाळासाहेब बाबर माने. माने साहेब म्हणजे माने बाबर बाबर आडनाव काय? बाबर काय? बाबर हा. बाबर बर. काय बाबर साहेब काय म्हणता इकडे जिल्हा परिषद सध्या तर निवडणूक लागली आहे, काय तरुण पोरांची काय विचार चालू आहे? तरुण पोरांची म्हणजे आता सध्या आपल्या देशात माननीय नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली हा. विकासाचं एक मॉडेल उभं राहते. त्याचबरोबर आपल्या राज्यात सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भरपूर सध्या विकास चांगल्या पद्धतीनं विकासाचं डेव्हलपमेंट एक मॉडेल उभा राहते. त्याच पद्धतीनं आमची सर्व तरुण पोरांची इच्छा आहे की आपल्या सुद्धा चोपडी गटातून म्हणजे गल्ली ते दिल्ली एक साखळी तयार होईल. थोडक्यात त्याच्यामुळे एक युथ आयकॉन म्हणून आम्ही सध्या चेतनसिंह केदार यांच्याकडे बघतोय आणि कमळाची निशाणी असल्यामुळं सगळ्यांचं आकर्षण बऱ्यापैकी आहे. तरुण पोर जास्त कमळाकडे आकर्षित आहे. 100% हा. 100% कारण आपल्या देशाचं नेतृत्व जे भाजप अख्ख्या जगामध्ये आपल्या भारताचं नाव सध्या गाजवत आहे. फक्त नुसता गाजावाजा नाही तर काम आहे त्यांची त्या पद्धतीने. एकमेव म्हणजे कागदावरच विकास नाही, हा. हा विकास प्रत्यक्षात बघायला मिळतोय. शेतकरी त्याचं कामगार थोडक्यात पक्ष- उदाहरण झालं तर फक्त मानेगाव जर बघितलं तर आदरणीय शहाजी बापूंच्या माध्यमातून माननीय चेतनसिंह केदार यांच्या माध्यमातून आमच्या गावचे सरपंच माननीय बंडू बाबर यांच्या माध्यमातून गावात ग्राउंड लेवलवर काम झालेलं आहे भरपूर. शेतकरी कामगार पक्ष काय काम बघितलं तुम्ही आजपर्यंत त्या भागात? तर कामं त्यांच्या पद्धतीने झालेलीच आहेत. कामाचा काय विषय नाही. आता सध्या जी या कामाला गती आलेली आहे ती सध्या गती बघण्यासारखी आहे. बर हा. त्यामुळे इथं भाजपचं कमळ फुलणार. 100% फळणार. ठीक आहे त्यामुळं इथं भाजपचं कमळ फुलणार चर्चा बघायला मिळते. काका आले तर गाडीवर स्कूटर काय माहिती भाऊ? दादा काका नमस्ते हो. नमस्कार. चांगली गाडी चालवता ही. चांगली इथली गाडी. माझी म्हणलं तुमचीच गाडी आहे. बरं आता ही कोणाचा गट कोणाचा आहे द्यायचा ही जिल्हा परिषदेला? केदार साहेबांच्या. केदार साहेबांच्या हो हो. का दुसरी कोण आहे ती इथं? नाही असली तरी आमचा माणूस केदार साहेब. तुमचं माणूस कसं काय झालं? मग बापूंचा माणूस आहे. आम्ही बापूंचे 65 वर्षाचे कट्टर मतदार आहोत. शाहजी म्हणजे शहाजी बापूंचे हा 65 वर्ष आमच्या बाप दादांपासून बापूचे मतदार असल्यामुळं बापू ज्या पक्षाला सांगतील तो पक्ष आमचा. आता बापू मध्ये सारखं पडू असं बदला वाटलं नाही पक्ष? नाही नाही हा. नाही एकच पक्ष. हा. एकच पक्ष. पडलं तरी बापू बापूच आलं तरी बापू. बापूच. हा काय झालं बरं बापूंनी 19 पासून निवडून आल्यापासून बरीच कामं केली. लोक बरेच सांगतात, बरेच काम विकास चांगले केला सांगतात, चांगली कामं भरपूर निधी आणला चांगली गावाला. उन्नती आणली. लोकांनी पाडलंच काय 24 ला? ते असायचं राजकारण थोडस मराठ्याची अवलाद तशी हा पाय खेचायची त्याच्यात प्रकार आहेत. ती खेचलं पाहिजे. खेचलं पेचलं पाहिजे. मग आता जिल्हा परिषदला विधान झाले होतं जिल्हा परिषद बापू सांगतील त्या बाजूचा आम्ही. पण तसं झालं पाय खेचल्यावर तिथं वडावडी झाली. नाही 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 बापू आमच्या गावातून तरी ती गोष्ट होणार नाही. आता इतर गावाचा आपल्याला त्याचा अनुभव नाही पण आमच्या गावात हीच गोष्ट होणार. जे बापू सांगतील त्याच पद्धतीने केदार साहेब इथून लीड मध्ये जाणार. आता बापूंनी केदार साहेब दिलेले प्रतिनिधी त्या भागातल्या लोकांना सगळ्या मान्य झालेत का? आणि आम्हाला बापू मान्य आहे. केदार साहेब उद्या काय करतायत बापूंकडे तक्रार करू आम्ही. तुम्ही सांगितलं त्यांना मतदान दिलं आमचं हे काम राहिले तुम्ही करून द्या नाही तर मग केदार साहेब करतील. आमचा बापूंवर विश्वास आहे. हो ठीक आहे शहाजी बापू सांगतील तेच आणि बापूंवरती आमचा विश्वास आहे अशी करता प्रतिक्रिया भागातून बघायला मिळते. बापूच्या माध्यमातून इतका निधी आलाय. एवढ्या छोट्याशा गावाला 2,500 लोकसंख्या आहे तरी 15 कोटी रुपये बापूच्या माध्यमातून निधी आलेला आहे कधी या काळामध्ये? या गेल्या 5 वर्षात. बरं हा म्हणजे 5 वर्ष म्हणजे ज्यावेळी उद्धव साहेब होते त्यावेळी 2-2.5 वर्ष तिकडेच गेले. नंतर इकडं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ 15 कोटी निधी आमच्या मानेगावला आला. त्यामध्ये जवळजवळ मोठं गावाचं सगळ्यात मोठं वरती तलाव आहे ते 5-6 कोटीचं तलाव म्हणजे 60 तलाव झालं. ही आता पेविंग ब्लॉक असतील रस्ते असतील गावातील डांबरीकरण असेल ही लक्ष्मी रस्ता डांबरीकरण असेल
अशा भरपूर कामं झालेली आहेत. बर. पण ग्रामपंचायत आपली मोठी 2 मजली जवळजवळ 35 लाखाची बापूंनी दिली. हे मशानभूमी 20 लाखाची दिली. बर. गाव अंतर्गत जो ते जलजीवन मशीनचे आहेत ते कोटीचं काम झालं. बऱ्यापैकी कामं झालेली आहेत गावात. बापूचा 24ला पराभव झाला त्यामुळे कुठं गावाचं तालुक्यात नुकसान झालं असं वाटतंय? 100% नुकसान झालं. हा. 100% नुकसान झालंय. कारण आता जे काय 1-1.5 वर्ष झालं आमदार साहेब नवीन आले पण त्यांच्यातून मानेगाव तर अजून कुठं नारळ फुटलेला नाही. 100% कमळ फुलणार. 100% कमळ फुलणार. विकासाच्या मुद्द्यावरती लोक बोलायला ते 100% कमळ फुलणार अशी चर्चा बघायला मिळते. नमस्ते हो. नमस्ते. बुका लावलाय काय? बर. आता इथं कोण लावायचा बुका? जिल्हा परिषदला कमळच लावतो. कमळ. हो. कशाला कमळ? इथं आमदार शेतकरी कामगार पक्षाचे कमळ इथं जिल्हा परिषद फुलवून कसं झालंय? 100% कमळच आहे. हा. आमदार इथं शेकापची तिथं नाही होत नाही तर शिका कामच नाही शिकापची ना. आलंय का 1.5 वर्षात लय काय? काय एक काम नाही झालं नाही. बर. कोणी काम केली गावात सगळी दिसते सगळी? हे बापून कामं केली सगळी. काय काय केलं बापून? बापून सगळं केले हा. काम. रोडचं बिडचं सगळं काम केले. बर. मशानभूमीचं केले. ब्लॉक बिक टाकलं सगळं केलं. बर. पाणी नियोजन सगळं केले बापून. बापूच असते या भागात येणं जाण्यासारखं हो असतंय. भरपूर असते. हा. तुमचे आमदार साहेब निवडून गेले आले तर कधी? नाही आले गावात आलं नाही. आले नाही तिकडं? कायच काय आलं कशासाठी आलंच नाही. तुम्ही बापूड कधी बसणार? आम्ही लय दिवसापासून म्हणजे लय दिवसापासून म्हणजे काय 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष पहिल्यापासून आमच्या वडिलापासून नाही. बापूकडे जाईल हो. सोडावचा विचार आला नाही नाही? नाही हा. बापू चांगला माणूस आहे. आता इथली शेतकरी कामगार पक्ष तुमचे काही मित्र असतील पाहुणे रावळ असतील त्या पक्षात बरं का काय म्हणते ते तिला घेणार निवडून बापू मागला असतील जातील पाठीमाग. हो. ठीक आहे. नमस्ते हो. नमस्ते. जेवण मी केलं नाही? जेवण केली. बरं. आता गाव चक्कर टाकायला चक्कर टाकायला काय आता इकडे काय म्हणते चक्कर टाकले वातावरण काय होते इथं काय कमळाचं भरपूर सगळं सगळं. चालत नाही म्हणजे कमळ इकडे कसं कसं चालतंय पुढे. हा. लाल बावट्याचा भाग आहे म्हणजे सगळं. लाल बावटा कुठला आलाय? हा. आमदार किती 235 मतं पडली. किती? 235 फक्त? 65 हा. 265. 265 बर. आता जीडीपी तसं होईल? गेटफिल तसंच होणार तुम्ही. बर. बापूच वार आहे इकडं बापूच वार फुल आहे. आहे. पाडलं कसं काय मग त्यांना? आता आमच्या गावात 10 होतच ना लीडच होत ना. हा. बाकी गाव बाकी गावात पडलं. बर. केदार साहेब ओळखी देते? केलं तर आहे गोष्टी हाय येणं जाणं आहे त्यांचं? केलं आहे. बर. देतील लोक संधी? होय संधी भरपूर. हा. कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस. ठीक आहे. तर ते सामान्य मतदार या पद्धतीने खरं विचार करताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. अजून काही लोक आहेत ते संवाद साधूया बोलूया. आमचा एक तरुण मित्र आहे. दादा काय म्हणतो? दादा नमस्ते. नमस्कार. काय भरती तयारी करताय काय? नाही काय ही तब्येत बिब्येत म्हणून म्हणते पहिलवान की? नाही, पहिलवान. हा. बर. आता इथे बी कुस्ती जोरात लागली. होय. काय होईल कसं कोण जिंकली तर? काय समोरच आहे सगळं. हा. ही काय म्हणजे कुस्ती लागली आहे ठीक हा. आहे पण वन साइड होणार आहे. कोणाला वन साईड? चेतन सिंह केदार आहेत. हा. हा कारण की विकास काम आहे ते बापूंचं तेवढं काम आहे म्हणजे जे आहे ते आहे सगळ्यांच्या समोर आहे. वन साईड कशी म्हणताय? पल्लीकडे ताकद लावली बाबासाहेब देशमुखांनी आबासाहेब साळुंके इथं आहेत तर त्यांनी ताकद लावली इथं. कामं बघितली जाते. हा. हा. काय काम काम जे सध्या जे गावात जे झालंय 15 कोटी निधी बापून दिलाय जनसेवेतून चेतन सिंह केदारनं स्वतः वैयक्तिक हे दिलाय 1.5 कोटी मानेगावसाठी. अजून काय पाहिजे गावाला आणि अजून पण जी काय काम असतील ते करून घेऊ शकतो आम्ही. आमचा तिथं शब्द म्हणजे डावलत नाही. तुम्ही खरं केदार साहेबांना सोशल मीडिया माध्यम बघत असता समोर तुमची गाठभेट होत असेल तुमचं बोलणं होत असेल त्यांची भाषण ऐकत असता काय वाटतं त्या माणसाबद्दल आहे का तर मग लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची सोडवण्याची? होय 100%. हा. 1001% गॅरंटी. बर. त्यात काय हेच नाही. तरुण पोर आहेत का कमळाकडे आता? 100%. का जायचं? हे आता थोड्या दिवसांनी रिझल्ट लागल्यावर दिसलंच. हा. तरुण पिढी कोणा साईड नाही काय. बर. हा. त्या गावात आजपर्यंत बापूला वनवे म्हणजे बरंच मतदान देत आलंय बापूला. होय. पण त्याच पद्धतीने लोक आता म्हणणार की शिवसेनेचा कुठं उमेदवार आहे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आहे तसं कसं चालायचं मग? तसं ना कामाचा विकास आहे ना. हा हा हा. हा. बर. बापू सांगतील तेच होणार इथं? 100%. त्यात ठीक आहे. काय बदल नाही. बापू सांगतील तेच होणार त्यामध्ये काही सुद्धा बदल नाही असं म्हणते ते. कृष्णारी बोला रामकृष्ण हरी. आम्ही आलो इकडं जिल्हा परिषद लोक काय म्हणतील बघायला. बर. तर ही निवडणूक सगळ्यासाठी महत्वाची आहे. बर हो बरोबर त्या आहे. लोकांसाठी इथला विकास झाला पाहिजे त्यासाठी एक चांगला तगडा माणूस निवडून दिला पाहिजे. ठीक आहे बरोबर काय आहे. लोक कुणाची चेहरा बघते इथं? तसं काय आपण सांगू शकत नाही. हा हा. पण कुणाचं काम भारी वाटतं या भागामध्ये? मी शहाजी बापूंचं बापूच वाटतं बापूंचं भारी वाटतंय. कशासाठी? पाण्यासाठी. हो पाण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचा. पण आलं नाही मी पाणी अजून. येईल की आता. हळूहळू येईल. किती दिवस आबांनी पाणी केलं आता बाबासाहेब पाणी शहाजीबाबू पाणी म्हणते तसं त्या पाण्यावर राजकारण किती दिवस फिरवायचं? बरोबर आहे. आता होईल तेव्हा खरं म्हणायचं असं आहे ना. हा हा हा. होईल तेव्हा खरं म्हणायचं. प्रत्येक जण आणतो म्हणतोय. आमचंच मत नसतं पण आता येईल जेव्हा येईल तेव्हा खरं म्हणायचं तोपर्यंत आपल्याला सांगू शकत नाही ना. हा हा. पाणी सोडलं
आपण काय कामं केली ते गावातली लोक तर म्हणतो काय केले ते काय काय काम केले तिथे सगळ्यांनी काम काय नाही असं नाही काम केले सगळ्यांनी केले ते काम केले ते आता इथं उमेदवार कोण बापूंचा येईल का इथं दुसरं कोण तसं तसं सांगू शकत नाही नाही नाही, तशी प्रतिक्रिया नाही कळणार नाही मतदान तसं काहीच करू शकत नाही तसं कोणी सांगू शकत नाही असं आहे ना हा नेमकं काय होईल खरं तर प्रतिक्रिया अजून देखील संभ्रमाचा आहे. साहेब नमस्ते हो नाही निवांत बसलाय काय करायला संध्याकाळी सगळं जेवण घेऊन करून गावात चक्कर टाकायचे नाही जेवण करायचं घरी गेल्यावर बर काय आता इकडे लोक काय म्हणते जिल्हा परिषद वातावरण तापायला आले तर मतदान आले 2-3 दिवसावर अजून आमच्या गावात वातावरण तापलंच नाही जे रिलॅक्स आहेत लोक रिलॅक्स येते हो, एकदम relax. चोपडी गटले तापलाय सगळं ती मला वाटत नाही तापलंय कारण आमचं गाव तर रिलॅक्स आहे रिलॅक्स आहे कारण- म्हणजे काय लोड नाही काय लोड नाही जनता म्हणते आज ह्याच्याकडे आहे तर उद्या त्याच्याकडे त्यामुळे कोणाही बाजू येऊन कोणाचा वाईट होईल नव्हती त्यामुळे बरं. रिलॅक्स आहे असं बदलाबदली होती इथं रिलॅक्स आहे ती कोणाची बाजू नाही इथं घ्यायची नाही कोणाची बाजू नाही 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 बरं पण कुणाचं काम इथं भारी वाटतं इथं भागामध्ये म्हणजे कुठल्या आमदाराचं इथं आमदार तुम्ही आता बाबासाहेब देशमुखांचं काम बघताय शहाजी बापूंचं काम बघताय इथं बघितलंय नाही शहाजी बापून काम केले ते कामं केली ते 100% केले शहाजी बापून काम. बर दिसते ते काम काय कागदावर आहे ते नाही नाही दिसते ती काम कागदावर नाही दिसते ती. सांगायचं झालं तर तुम्ही दाखवू शकताय कामं होय 100% शेतकरी कामगार काय कामं दाखवू शकतो तुम्ही? नाही, त्यांची बी कामं आता नवीन नसेल तर जुनी आहे ती जो काय त्यांच्या दाखवलंय? त्यांच्या प्रतिनिधी काय आता धावण्यासारखे आहेत भरपूर आहे आहे ते त्यांनी कामं केली आहे ते ज्याच्या टप्प्यानं ज्याच्या कवतीनं कामं केली कोणी आता नाही या असं नाही. भागामध्ये जिल्हा परिषदला कधीच कमळ चिन्ह नव्हतं त्यावेळेस नवीन कमळ चिन्ह म्हणजे नवीन म्हणजे पहिल्यांदाच कमळ चिन्ह जिल्हा परिषदला आले इथं हं. स्वीकार केलं लोक आता इथं पक्षाला कोण स्वीकार नाही माणूस म्हणून नाही नाही पैशाला कडे लोक पळायला लागले नाही खरं मुद्दा आहे नाही बरोबर नाही खरं आहे. कोणी म्हणजे स्वाभिमान सगळ्यांनी घाण टाकलाय हा, नाही नाही आणि लोक वरली बी आज हिता येते उद्या तिथं येते हा. त्यामुळं खाली जनता म्हणते कोण कोणाचं वाईट होईल म्हणजे जी जशी लोकांचं ठरवू चुकत नाही कारण नाही, नाही, वरून- नाही. वरून बदलाबदली चालू आहे सगळी. लोक सरळ म्हणतात आज पेटीत गेलं ठरवू आपण हा, हा, आता सगळ्याला गोड बोलणार शेवट ज्याच्या मनात आहे तेच करणार आहे हा. दादा नमस्ते नमस्कार काय ना तुमचं सचिन बाबर बाबर साहेब बाबर भरपूर आहे. बाबर आणि माने ह्या गावामध्ये बरं 95% बाबर 95% बाबर आहे बरं काय बाबर साहेब काय म्हणणं आहे इकडे जिल्हा परिषद तरुण कोण नेमकं काय चालू आहे सर तसं अजून काय वातावरण काय नाही आले आता 3 दिवसावर मतदान आले 3 दिवसांना इथं 7 तारखेला कळतंय काय असतं मतदान दिवशीच हा आदल्या दिवशी नाही आदल्या दिवशी आदल्या दिवशी रात्री रात्री बर तोपर्यंत काय कळत नाही नाही पुरं गाव तसं एका विचाराचं आहे हा कुठल्या विचाराचं आहे इथं विचार म्हणजे आता बापून विकास केलेत त्याचा काही विषय नाही हम्म. पण विकासाच्या माग काही 2 नंबर पण आहे ना टक्केवारी पण आरोप आहे त्यांच्यावर. लय आहे हा हा हम्म. बर मग टक्केवारी असते लोकमध्ये कामं पण झाली पाहिजे नाही भागामध्ये नाही कामं होणारच आहे ती काम कधी झाली नाही ती. गणपतराव देशमुख कामं केली 50 वर्ष त्यांना निवडून द्यायला काय इडेत का बरोबर हा असं नाही काय विचार केला तर हम्म. आज 50 वर्ष त्यांना निवडून देतील ना आमदार साहेबांच्या माध्यमातून काय काम जातं विद्यमान आमदारच्या माध्यमातून आता काय झालं माहिती आहे का कुठल्याही तालुक्यात जावं तुम्ही निधी सुटलाच नाही का सुटलाय बर हा त्यांचं का आता ही आपा उठवल्या त्यांनी काय आणलं त्यांनी अरे कुठं पडला ही वर्ण सरकारनं भाजपनं निधी सोडलाच नाही कोणाला हम्म. ते लाडकी बहीण चालू केली त्यांनाच फरून नाही हम्म. त्यामुळे हा प्रकार सगळा 2 नंबर आहे बर भाजप चाललंय या भागामध्ये भाजप तसा विचार केला हा. तर आमच्यात भाजप नाहीच बर आमच्यात इथं तसा विचार केला तर बापू हा. शेकाबा आणि दीपकाबा हम्म. हे 3च प्रकार आहेत बर भाजपचा काय रोलच नाही आमच्यात भाजप म्हणजे विषय नाही सांगोलमध्ये नाही नाही मग आमदार साहेबांनी युती कशी काय केली ती नगरपालिकेला पुण्याबरोबर भाजप सोबत आमदार साहेब करू दे की आता कसं होतं, विकासासाठी गेलो पण तसं काय झालं नाही ना आम्ही विकासाच्या दृष्टीने गेलो पण तसं काय झालं नाही ना बर ते निर्णय चुकला वाटतंय का 100% हा हम्म. त्यामुळे कमळ इथं अवघड झाली कमळाला हा कमळाला तसं इथं आमच्या मानेगावातून तर अवघडच आहे बर ठीक आहे हे इथं दीपक आबाचं गाव आहे हे भाग हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपतराव देशमुखचा विचार हा आणि शेकापची माणसं अशी आहेत तिथं एकनिष्ठ आहेत हम्म. त्यामुळे हा विचार पक्षाचं गाव आहे बर हा दीपक आबाला मानणार गाव आहे दीपक आबा आणि बाई गणपतराव देशमुख बर दीपक आबा बी एकदा बाबासाहेबांकडे होते परत एकदा शहाजी बापू परत एकदा इकडे बाबासाहेबांकडे कसं लोकांनी करायचं स्वीकारायचं नाही नाही स्वीकार ऐका की कसं असतं माहिती आहे का शेवटी जनते सेवेसाठी कोण कुठे चाललंय हा बरोबर आहे हम्म. आज उद्या येता येतं कुठं आहे विषय त्याचा नाही हम्म. पण आता जे 25 वर्ष झालं 35 वर्ष झालं दीपक आबाने शेतकरी कामगारांना पाठिंबा देत आले हम्म. ही तर गोष्ट मान्य हम्म. आणि 2019 ला पण बापूला दिले हम्म. मग बापूला दिले म्हणजे विकासासाठी दिले ते हो हा, हा. आणि तसा विकास पण दोघांनी केलाय बापून आणि आबांनी हम्म. तुम्ही विचार करा असं का नाही की बाबा आबा जाऊ त्यात खूप वाट आहे हम्म. असं नाही की बाबा आणि आबा नसते तर बापू पण येत नव्हती तुम्हाला पण माहिती आहे बरोबर हा हा काय येत होते नव्हते हा हा त्यामुळे खूप मोठा विचार आहे आणि आबाचं हे आता काऊन काय पण म्हणू द्या हम्म. पण हे गाव फक्त आणि फक्त आबांचं आहे कोण आहे उमेदवार उमेदवार विजय शिंदे त्यांचा काय संपर्क आहे भागामध्ये
खूप आहे. 2 वेळा पडलेत आणि उमेदवार पडलेले उमेदवार आहेत. बर हा असं असं संधी द्यायची एकदा. संधी दिली पाहिजे. असं किती वेळा पडायचं असते. तर बापू किती वेळा पडला, मग ते आबाल थोडी कणीवाले त्याला निवडून दिलीच की. तसं होणार आहे यावेळी. ठीक आहे. तर या पद्धतीच्या तरुण पोरांच्या प्रतिक्रिया आपल्याला खरं तर बघायला. आमचा एक दादा आहे. दादा काय म्हणतोय खरं त्याची प्रतिक्रिया. दादा नमस्ते. नमस्ते. काय कॉलेज शिक्षण शाळा शेती? कॉलेज शिक्षण मेडिकलचा व्यवसाय आहे. कुठं? सांगलीमध्ये मागच्या 2 सांगलीमध्ये. वर्षांपासून. बर काय तरुण पोरांची खास करून सुशिक्षित पोरं काय विचार करतात जिल्हा परिषद बरोबर. सदस्य कसा असावा आणि कोण असावं तो विषय तो परत प्रश्न वेगळा आहे. बरोबर. कसा असावं काय प्रश्न सुटले पाहिजे त्यांच्या माध्यमातून. बरोबर. जिल्हा परिषद सदस्य महत्वाचं म्हणजे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठली तरी विकास कामं झाली पाहिजेत. बरोबर. हा असं जसं की आता बघताय तुम्ही मागच्या 5-6 महिन्यापासून किती शुभारंभाचे किती नारळ फुटले तुम्हाला माहितच आहे सगळं. हा मग कसं आहे त्या लेवलला कामं झाली पाहिजेत, त्या पटीत कामं झाली पाहिजेत, विकास झाला पाहिजे एवढंच. तर आता विकासासाठी दोन्ही पण पक्ष आहेत. इथं तो घड्याळचे ते देखील उमेदवार आहेत. बरोबर. शहाजी बापूचे देखील म्हणजे युतीमध्ये त्यांच्या भाजपचे उमेदवार आहेत. बरोबर. काय करतील पोरं कोणा मागे जातील मग? बऱ्यापैकी आता आमच्या गावामध्ये तर भाजपाच्या मागे जातील 100%. काय करणार पाठीमागचं? कारण म्हणजे त्यांचं आता बघताय तुम्ही किती म्हणजे कामं पहिल्यापासूनच त्यांचे भरपूर प्रमाणात कामं चालू आहेत. काय नसताना कुठलं पद नसताना. हा. त्यामध्ये बाकी सगळं रस्ते व्यवस्था आहे का, लाईटची व्यवस्था आहे का, इथं पाण्याची व्यवस्था आहे का, आणि महत्वाचं म्हणजे आरोग्याची व्यवस्था आहे का? बरोबर. मग त्यासाठीच आपल्याला ते प्रतिनिधी निवडून देणं गरजेचं आहे ना. हा. काय घ्यायचं काय सध्या काहीच नाही. हा. बरं काय आजपर्यंत हा पक्ष किंवा तुमचा सांगोला तालुका एक हा. पक्ष एक नेता एक झेंडा हाती घेत होता. बरोबर. परत आपण निवडून दिले, परत त्यांना पाडलं, परत शेतकरी कामावर पक्ष इथं आणला. हा. काय लोक अशी करायला तिथे? करायला लागलेत म्हणजे कसं लोकांना काय पाहिजे मूलभूत गरजा महत्वाचा आहे. अन्न वस्त्र निवारा तेच जर मिळत नसेल तर लोक कशाला निवडून येतील त्यांना. हा हाच मुद्दा. बर केदार साहेब येतील वाटतं. 100% त्यांचं वैयक्तिक पण काम पाहिजे ना या भागामध्ये. आहे की काम करणार त्यांची तशी जिद्द आहे, तसा माणूस आहे. 100% भाजप चालणार. चालणार. पण भाजपची लई नाराज लोक बघायला येतो. काय फुटाफुटी मध्ये इकडून हा. पक्ष नाही. असू दे की आपल्याला वरच्या लेवलला फुटाफुटी किती पण असू द्या, हा. पण ग्राउंड लेवलला जे काम आहे त्यांचं ते कोणाचं बाकी नाही ना. त्यामुळे गाव जाईल त्यांच्या पाठीमागे. 100% जाईल. ठीक आहे. गाव चांगलं त्यांच्या पाठीमागे जाईल आणि या भागावरती विकासावरती मतदान झालं पाहिजे अशी चर्चा बघायला मिळते. नमस्ते हो. नमस्ते. काय नाव? बाबासाहेब बाबर. बाबर साहेब काय बाबरांची लय लाखो लोक गावात चालायचं. सगळी बाबरच आहे ती. बर तुमचं वजन असले गावातून काय वजन काय आहे हाय वजन. बर काय आता जिल्हा परिषदला कोणाचं वजन आहे इकडे? इकडं वजन कसं आहे बरं हा. का, बापू आणि चेतन सिंग केदार. जिल्हा परिषदला आपलं आता नगरपालिकेला कुठं होती मला सांगा. हा सांगा ना तुम्ही. विरोधात होते. मग आता काय एका जागाला आली. काय विकास करायचा म्हणून. कसला विकास, हा त्यातला विकास कुठे गेला. बर ही खरं तर प्रतिक्रिया महत्वाची आहे. साहेब आहेत काय म्हणतो. दादा नमस्ते हो. नमस्ते. काय ना. मी राम बाबर. बर कशाची कार्य करताय तुम्ही? मी स्वतःच जिल्हा परिषदेचा उमेदवार होतो. बर कुठनं उभं राहणार होतो तुम्ही? हो, मी सांगोला तालुका विकास आघाडीचा उमेदवार होतो बर हा. आणि माझा फॉर्म सुद्धा होता. केबी फॉर्म होता. हो. हा. परंतु अखेरच्या शेवटच्या निर्णयामध्ये आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या दोघांच्या विचारातून पाठीमागच्या वेळी सलग 2 टर्म विजय महादेव शिंदे हे पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना एक संधी द्यावी. त्यांचं वय 65 आहे, माझं वय 35-36 आहे. अशी इच्छा करून आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला. मी सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक पण आहे. त्यामुळे ऐका ना, त्यामुळे मी थोडंसं ते माघारी घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या विचारातून जे काही काम असेल ते आम्ही करतोय. तुमचं वय 35 सांगताय, त्यांचं 500 सांगताय. अशी विचार चालू की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, उतरलं पाहिजे. कधी मिळेल तरुणांसाठी जास्त जर करत राहील तर? परंतु त्यांनी जे 30-35 वर्ष लोकांसाठी जे काम केलेलं आहे त्या कामाला सुद्धा त्यांना न्याय मिळाला पाहिजे. की बाबा साधारणपणे 2दा पराभूत झालेले होते, तर 2दा पराभूत झाल्यामुळे त्यांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही 2 पावलं परिमाग घेतले. पाठीमागे काय जे काय तरुण वर्ग असेल तो काम करतोय. की राजकारणामध्ये बाबासाहेब देशमुखांची विचारधारा एक आहे, आबांची विचारधारा आहे, बापूंची विचारधारा आहे. काही काळ गणपतराव देशमुख आणि आबासाहेबांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, त्यावेळेसही विकास केला. त्यानंतर शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा या दोघांनी पण विकास केला. त्याच्यानंतर बऱ्याचशा राजकारणात फेरबदल झाले. तुम्ही बघताय केंद्रात झाले, राज्यात झाले. अशा पद्धतीने वेगवेगळे बदल आहेत.
हा. परंतु आम्ही हे डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा सावंत पाटील यांच्या विचारातून सध्या काम करत तुम्ही आहे. कधीपासून तयारी चालू केली जिल्हा परिषदेच्या? तर मी डाळिंबाचा व्यवसाय असल्यामुळं आणि स्वतःच मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक असल्यामुळं, मानेगावमध्ये वडील आमचे सरपंच असल्यामुळं, आमच्या सत्ता असल्यामुळं आमच्या भावाचं साधारणपणे 4-5 लाख लिटर दुधाचं इथं कलेक्शन आहे. आमचं वाहतूक व्यवस्था जालिंदर बाबरे आमचे चुलत भाऊ आहेत, तर त्यांच्या माध्यमातून पण आमचा लोकांशी फार मोठा जनसंपर्क आहे. प्रश्न आहे, तुम्ही या तयारी करत असताना कोणतं महत्वाचं प्रश्न डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि आता कोण का निवडून येणार? केदार साहेब निवडून येतील किंवा शिंदे साहेब निवडून येतील? कोणते प्रश्न या भागातले महत्वाचे सुटले पाहिजे असं वाटतं? आमच्या साधारणपणे ह्या भागामध्ये सगळ्यात जो मोठा प्रश्न आहे तो आमच्याकडे फार डाळिंबाची लागवड फार आहे आणि डाळिंबाच्या लागवडीमध्ये मर रोग, तेल्या रोग हे बरेचसे गोष्ट आहेत. साधारणपणे आज 200 ते 250 रुपये किलो डाळिंबाला भाव आहे जो मी खरेदी करतोय. त्या डाळिंबाच्या हिशोबानं म्हटलं तर साधारणपणे 200-300 झाडामध्ये 10-15 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं 20 लाखापर्यंत. ह्या गोष्टी आहेत. तर सगळ्यांनी जर डाळिंबासाठी लागणारी रोपं, डाळिंबासाठी लागणारी जमिनीसाठी लागणारा त्याचा पोत तो कसा सुधारला पाहिजे, त्यामध्ये काय करता येईल, पाणी, वीज ह्या तो गोष्टी राहतच राहणार आहे. परंतु साधारणपणे गौडवाडी सारखं एक गाव आहे ज्यामध्ये 50 ते 100 कोटी रुपये त्या एका गावाचे होतात. त्याचा आदर्श घेऊन आपण ह्या चोपडी गटामधून शेतकऱ्यांना जर चांगलं मार्गदर्शन करून हे जर व्यवस्थित केलं तर भविष्यामध्ये फारसं मोठं प्रगती आपण करू शकत होतो. हे एक माझ्या डोक्यामध्ये विजन होतं, त्या पद्धतीनं चाललो होतो. बरोबर. तर महत्वाची प्रतिक्रिया आहे. तर अनेक उमेदवार आपण आजपर्यंत बघितलेत. तर या भागातले अनेक उमेदवार आपण भाषणं देखील बघतोय, त्यांचं व्हिजन देखील आपण करता ऐकून घेतोय. महत्वाचं म्हणजे त्यांच्या व्हिजनमध्ये रस्ता, पाणी, आरोग्य किंवा लाईट हेच प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आत्ताचे नाहीत. जेव्हापासून राजकारणाला सुरुवात झाली तेव्हापासून ह्याच प्रश्नावरती राजकारण फिरतंय. परंतु खरं तर दादांनी या भागातल्या नेमका कळीचा मुद्दा काय, खरं तर हे सांगोला म्हणजे डाळिंबीचा आगार म्हणून ओळखलं जाते. त्या डाळिंबीसाठी काय करता येईल का? लोक खरं तर इथले नोकरीला न बाहेर जाता एका एकरामध्ये जवळपास 5-6 लाख रुपये उत्पन्न या भागामध्ये मिळवतात. परंतु या डाळिंबीचा अजून पोत कसा वाढवता येईल, त्याची क्वालिटी कशी वाढवता येईल, या भागाचा विचार कसा या पद्धतीने केला तसं बाकीच्या उमेदवारांनी देखील करावे. आपण हा अपेक्षा महाराष्ट्रामध्ये व्यक्त करूया. काय म्हणते भाऊ? नमस्ते हो. नमस्ते. काय नाव? बाबूराव भजनाळे. बर. डाळिंब आहे डाळिंब भाई चांगली आहे काय, कशी आहे? बरे, चांगली आहे. बर. तिकडलं राजकारण कसं चालू आहे? बरं चालू आहे का असं आहे? सगळं गोंधळाचं राजकारण चालू आहे. बर. काय कोणा मागायत लोक? लोक हे विजयदादा विजय माग. बर. घड्याळ आहे त्यांच्या नारळ नारळ आहे चिन्ह. बर. अपक्ष उभा राहिली परत त्यांनी पाठीमध्ये ना. बर. का त्यांच्या मागे जायचं? 2 वेळा पडलाय ते इथं. हा. भावनिक आहे, लोकांचा कॉन्टॅक्ट आहे त्यांचा इथं. बर. येत नाही म्हणजे लोक कधी पडून आमदार फक्त निवडणूक लागले पडल्यावर बरं फिरकत नाही. संपर्क चांगला आहे विजयदादा. हा. काम व्हायला पाहिजे, वर सरकार नाही त्यांचं, कसं व्हायचं मग काम येतं? आमदार पण दुसऱ्या पक्षाचे, जिल्हा परिषद पण दुसऱ्या पक्षाचे, म्हणलं विकास कसा व्हायचा भागात? आमदाराच्या बाजूनच आहे आता, बाबासाहेबांच्या बाजूनच आहे. पण बाबासाहेबांची सत्ता नाही आता. सत्ता नसली तर पण काम करायची धमक आहे. हा. किती आणला निधी बाबासाहेबांनी? निधी भरपूर आणला. किती आणला आकडा तरी काय माहिती आहे? अंदाजे तरी एक 5-6 कोटी निधी आणलाय. बरं. काय कामं केली 6 कोटीची? हा, काय कामं केली? काम आहे ती, भरपूर काम आहेत. रस्त्याची कामं झाली ती, अंगणवाडीची कामं झाली ती. बर. लक्ष असते बाबासाहेबांचं. ठीक आहे साहेब. नमस्ते हो. नमस्ते. काय नाही, निवांत फोनवर बोलत बसतो तिथं. नाही ऐकत गावाचं काय चालू आहे ते? काय चाललंय? बर. काय कुणाला हवा इकडे? विजू शिंदेची. विजय शिंदेची. हो. त्यांची कावर हवा इकडे? 2 वेळा पडलाय. मग लोकांनी 2 वेळा पाडले म्हणजे काही कारण असतील ना पाडायला. लोक पण अशी विचार करून कशी काय एखाद्याला पाडतात? कशाची पडलाय? पैशाच्यावर खेळ करते ते, दुसरं काय करते ते? आहे तसं इथं चौकटच आहे, इथंच नव्हे हा. पुऱ्या भारतात आहे. पैशावर फिरते वातावरण. होय, तसलंच आहे. तर मग आता बी तसं झालं. काय आता काय होते बघू. काय होतंय बघू. बर. तुम्ही कुठल्या पक्षाची माणसं? मी शेतकरी कामगार पक्षाचं. कधी बसणं? माझ्या कळत्यापणापासून. बर. पक्ष कमी व्हायला लागले मग शेतकरी कामगार पक्ष इथं? नाही, ती पुढं देखावा नसतो त्या पक्षाचा. हा. अंतकरणात जी आहे तीच पक्ष करतो. आता मी उदनवाडीत गेलो ग्राउंड रिपोर्टला. बर. तिथली लोक बरीच फुटून चालली, लोक नाराज व्हायला लागले पक्षावरून. कसं असते, जरा इकडे तिकडे नाणं दाखवल्यावर फुटते ती. हा. आणि शेवटी जरा रात्री येते तिकडे सकाळपारी पेटी पेशी. पेटी पैसे फक्त करायचे. हा. लाल बावटा सोडून काय दिसत नाही. अजिबात दिसत नाही. हा. 60 वर्ष झालं तिने काहीच केलं नाही. बर. लाल बावटा सोडला नाही तिने. हा हा. आणि बाहेर पुढे काय दिसत नाही आता. अनिकत भाईची माझी गाठच पड नाही. कुठं असते तर काय आता तुमची येतच आहे ती. आहेत हा. पण ते ह्याला इथं नाही, दवाखान्यात आहेत. हा. त्यांच्या हॉस्पिटलला येते. बर. म्हणजे कामासाठी त्यांच्या बाहेर आहेत. बर. आता बाबासाहेबांची मी जर तुम्हाला विचारली, बर. आता मी शहाजी बापूंच्या माणसाला म्हणलं काय कामं केली दाखवा, ते दाखवायला काही केलंय ते केलंय ते केलंय. हो. तुम्ही काय कामं दाखवता तुमची मला? काम होय. हा.
कामं निधीत ना आहेत, भरपूर कामं आहेत आहे ती कामं भरपूर दाखवा म्हणलं मी 4 कामं काय दाखवता दाखवतो मी. काय दाखवता येतील रस्ता येतं कुठला राजूर रोड हा बरं त्याच्यानं- शेकापच्या माध्यमात झाला हं? शेकापच्या माध्यमात झालाय हम्म, दुसरा काय बरीच आहेत तसं कामं. बरीच पण सांगा मला 4 कामं सांगा त्यांनी सांगितली मला 4-5 कामं त्याने मध्ये पाईपलाईन चालू होती, ती पाईपलाईन थांबली होती. हा, निधी हा. 70 कोटी त्यांनी ही करून पाईपलाईन चालू झाली आता मानेगावची. बरं हा ती महत्वाचा प्रश्न आहे हा अजून कुठला निधी, अजून काय सांगू द्या. कामं केली ती हा आहेत का बाबासाहेब कामाचा माणूस कामाच मग असल्याशिवाय लोकांनी निवडून दिलाय का त्याला. बरं भाजप चालेल का इकडे भाजप आता काय हा मान्य आहे लोकांना इकडे भाजप कसं मान्य होणार, नाही कसं मान्य होणार? कमळ फुलणार नाही इकडे नाही फुलणार. ठीक आहे ही करता परिस्थिती या मानेवाडीतली आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. ग्रामीण भागात 1500च्या आसपास हे असणारं मतदान आहे. विधानसभेत जर चित्र बघितलं तर या भागातून शहाजी बापू खतं लीडवरती होते, परंतु अनेक लोक या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला मानणारे आहेत. खरं तर गणपत आबापासून लोकांनी खरं तो पक्ष अजून देखील सोडला नाही, सत्ता असेल नसेल, परंतु खरं तर एकनिष्ठपणा खरं त्यांच्यामध्ये या भागामध्ये सध्या तरी बघायला मिळतोय. विकासाचं बघायला गेलं तर खरं तर सरकार असेल कुणाचं असेल नसेल, खरं तर निधी सरकारला जो द्यावा लागेल तोच खरं तर या भागामध्ये सरकार देणारच आहे. खरं तर आमदार त्या माध्यमातून कामं करणार ही खरं तर प्रतिक्रिया या भागातून असली तर महत्त्वाचं म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी शहाजी बापूंची देखील कामं सांगत होती. रस्त्याचं असेल खरं तर कुठलं ते फेवर ब्लॉक असेल काही बाकीच्या कामासाठी या बापूंनी देखील मोठा निधी या भागामध्ये आणलाय. अशा संमिश्र प्रतिक्रिया खरं तर या गावातून बघायला मिळतील. चेतन केदार विषयी आपण खरं तर लोकांना भागामध्ये विचारत होतो की बाहेरचा उमेदवार इथे लोकांना कसं चालेल, तर लोक अनेक त्या ठिकाणी बोलून दाखवत होते की बाहेरचा असं तरी कामाचा माणूस आहे, खरं तर भारतीय जनता पार्टीवर सरकार आहे, निधी आणेल, अशा देखील एकूण संमिश्र प्रतिक्रिया या भागामधून आता तरी बघायला मिळते. त्या ग्राउंड रिपोर्टचा शेवट करत असताना आपण अनेक भागांचा कौल सांगत असतो गावाचा, परंतु या भागाचा कौल सांगणं खरं तर आवश्यक आहे, कारण संमिश्र प्रतिक्रिया त्या याचा कौल खरं तर 9 तारखेच्या मतदान पेटून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, मानेगाव.